सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या डब्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी असा जाळीदार मऊसूद डोसा तुम्ही नक्की बनवून पहा. हेल्दी देखील आहे आणि टेस्टी देखील. करायला देखील एकदम सोपं आहे. करायचे काय, 1 वाटी बारीक रवा घ्यायचा, त्यामध्ये 1 वाटी दही टाकायचे, त्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ टाकून याला मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्याचसोबतच 1 वाटी जाडा पोहा घ्यायचा, याला देखील 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये देखील थोडंसं पाणी टाकून याला देखील 10 मिनटं भिजत ठेवायचं आहे. आता हे दोन्ही साहित्य भिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. त्यासोबतच कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक आणि गाजर आणि बीट देखील बारीक असं खिसून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य एकत्र करायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकून मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं. आता जे मिश्रण आपण भिजत ठेवलं होतं याला मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून आणि बघा एकसारखा असा मस्त डोसा पसरून घ्यायचा. आता या ठिकाणी तुम्ही पातळ डोसा बनवून घ्या किंवा या पद्धतीनं असं जाडसर उत्तप्पम देखील बनवून घेऊ शकता. चिरलेल्या या भाज्या यावरती पसरून घ्यायच्या, थोडंसं जिरा पावडर टाकून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी मस्त असं याला शेकून घ्यायचं. तर बघा याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे. एकदम झटपट बनवून तयार होतो आणि चवीला देखील खूप मस्त आहे. इनो किंवा सोडा न टाकता आपण या ठिकाणी हा डोसा बनवलेला आहे, तरी देखील याला छान अशी जाळी पडलेली आहे. बघू शकता मऊसूद आणि मस्त अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओला देखील लाईक करा.